नाशिकमध्ये एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू असताना दुसरीकडे गंगापूर रोड परिसरात नवशा गणपतीकडे जाणारा रस्ता खचला आणि त्यामध्ये एक डंपर जो आहे तो पलटी झाला। आपल्यासोबत नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे आहेत। एकीकडे शहरात कोट्यवधी रुपयांचे कामं सुरू आहेत, दुसरीकडे कॉलनी रोडमध्ये रस्ता जो आहे तो पूर्णपणे खचला आहे। आपण काय माहिती घेतली आणि काय नेमकी परिस्थिती? आज दुपारी ही घटना घडली। त्या माझ्या प्रभागातलाच हा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी नवशा गणपती हे प्राचीन देवस्थान आहे। त्या ठिकाणी हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी येत असतात आणि मोठा रहिवासी क्षेत्रसुद्धा त्या भागात आहे। आणि असं असताना दुपारी ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस मी तात्काळ त्या जागेवरती गेलो, तिथं पाहणी केली, संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि अशी बाब निदर्शनास आली की त्या ठिकाणी सिंहस्थाच्या माध्यमातूनच एक घाटाचं काम सुरू आहे। त्या ठिकाणी तो ट्रक त्या ठिकाणी मटेरियल घेऊन जात होता, परंतु मला असं वाटतंय की ट्रक जात होता परंतु मुळात तो ट्रक हेवी लोडेड होता हे निश्चित आहे, त्याच्यामध्ये जास्त लोड होता हे खरं आहे। परंतु दररोज त्या ठिकाणाहून बस व्हॅन जातात, स्कूल व्हॅन जातात, महिला जातात, ज्येष्ठ नागरिक जातात, अनेक लोक त्या ठिकाणी रहिवासी क्षेत्रासमोर जातात। त्यामुळे जर अशी घटना घडली असती, एखादी जर काही दुर्घटना घडली असती तर मला असं वाटतं फार मोठी बाब, चिंतेची बाब आमच्या सर्वांसाठी होती। परंतु हा ट्रक जाता असं निदर्शनास आलं आहे की पूर्ण ट्रक त्याच्यात गेलेला आहे। एवढा मोठा खड्डा पडण्याचं कारण काय? तो रस्ता 2011 साली त्या ठिकाणी झाला होता, कॉन्क्रिटीकरण झालं होतं, परंतु त्या ठिकाणून खालून एक ड्रेनेज लाईन गेलेली, स्ट्रॉ मोटरची लाईन गेलेली आहे आणि ती जॉईंट तिथे एक जॉईंट होता, तो जॉईंट लिकेज झालेला आहे। तो कधी झाला आहे, काय झाला आहे, स्थानिक नागरिकांना सुद्धा माहीत नाही, अधिकाऱ्यांना माहीत नाही, लोकप्रतिनिधींना माहीत नाही, परंतु ते पाणी जमिनीमध्ये मुरत होतं। हे कधी होतं लक्षात आलं नाही आणि ज्यावेळेस एवढी ट्रक तिकडे गेला, ती गाडी जेव्हा खाली बसली तर मला असं वाटतं त्यावेळेच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण नक्कीच झालेलं आहे। त्यावेळेस कोण कॉन्ट्रॅक्टर होते, कोण अधिकारी होते, कुठला निधी त्या ठिकाणी वापरलेला आहे, कोणाच्या, आणि हे कुंभमेळ्याचं काम नाही आहे, हे त्यावेळेस कॉलनी रस्त्यांचं काम आहे। आपल्या निदर्शनाचं पाठीमागे कुंभमेळ्याच्या घाटाचं काम चालू आहे, त्या ठिकाणी हा ट्रक चालला होता मटेरियल घेऊन। कुंभमेळ्याचे कामं तिकडे चालूच नाही आहे, हे कॉलनी रस्त्याचे काम आहे। परंतु जरी कॉलनी रस्त्याचे असतील परंतु त्या ठिकाणी अशी दुर्घटना कुठे भविष्यात होऊ नये त्याच्याकरता नाशिक महानगरपालिकेचे जे काही क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील, आणि त्यावेळेस वर्क ऑर्डर ज्यावेळेस झाली त्यावेळेस कोण कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी त्यावेळेस फिलिंग बरोबर केलं नाही का चुकीच्या पद्धतीने केले, म्हणून ही परिस्थिती उद्भवलेली आहे। आणि त्याच्यामुळे तात्काळ आम्ही आता या सर्वांच्या मीटिंग घेऊन, अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन ही नेमकं परिस्थिती का उद्भवली आणि कोण याला जबाबदार आहे आता हे मीटिंग झाल्यानंतर कळेल। अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई होणार नक्कीच। त्याच्यावरती काय माहिती का, त्यावेळेस 2011 साली मी सुद्धा त्या ठिकाणी कॉर्पोरेटर नव्हतो, त्यावेळेस हा रस्ता झालेला आहे आणि मग त्यावेळेस कोण कॉन्ट्रॅक्टर होता, कोण अधिकारी होता ज्याच्या अंडर ऑब्झर्व हे आधिपत्याखाली एक काम चालू होतं निदर्शनामध्ये, मग त्यांच्यावेळेस त्यावेळेस हलगर्जीपणा झाला आहे का? आणि मग असं जर झालं असेल तर उद्या हे हजारो करोड रुपयाच्या रस्त्यांचे कामं चालू झालेले आहेत किंवा चालू होत आहे किंवा हे नाशिककरांसाठी आहे, नाशिककर आजही त्रस्त आहेत, परंतु नाशिककरांना एक आशा आहे की भविष्यामध्ये नाशिकचे रस्ते चांगले होत आहे, हे नाशिककरांसाठीच असणार आहे। जर अशी क्वालिटी आहे का, आणि जर असे असेल तरी सुद्धा आता मला असं वाटतं की त्या ठिकाणी ही सगळ्यांना चिंतेची बाब झालेली आहे। आणि पण मला असं वाटतंय हा जुना रस्ता आहे, कॉलनी रोड आहे, याच्यामध्ये सिंहस्थाच्या कामाचा काही विषय नाही आहे आणि म्हणून आता तरी पण ह्या अनुषंगाने आम्ही सगळी माहिती घेणार आहोत। क्वालिटी कंट्रोलचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। नाशिकमध्ये आता सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू आहेत, त्यामुळे आता किमान सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं जे आहेत ते दर्जेदार व्हावेत अशी अपेक्षा उपमहापौरांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।